नमस्कार. दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी श्री नरेंद्र रांगडाले वार्ड सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली वार्ड नंबर 2 ची सभा संपन्न झाली. या सभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या महत्त्वाच्या विषयावर विशेष भर देण्यात आला. सभेमध्ये निर्णय घेण्यात आला की 17 सप्टेंबर रोजी वरिष्ठ प्राथमिक शाळा भजियापार येथे आयोजित गावस्तरीय कार्यशाळेत सर्व ग्रामस्थांनी सहकार्य सभा घ्यावा. तसेच 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असून गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन सहकार्य करावे. आपला गाव स्वच्छ, हरित व समृद्ध करण्यासाठी एकत्र प्रयत्न करावेत असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत भजियापार वार्ड नंबर 2 इथं आपण सभा घेत आहोत आणि असे मुख्य 8 घटक आहेत आणि या 8 घटकावर आपल्याला काम करणे आहे. आता याचा कसा उद्देश आहे की जेव्हा अभियान हा सुद्धा आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, या अभियानामध्ये सुद्धा आपल्याला लोक चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या सहयोगातून आपल्याला गावाचा विकास करणे आहे. गावाचा जर सर्वांगीण विकास करणे आहे तर लोक सहयोगातूनच होऊ शकते. आणि आतापर्यंत जेवढे गाव विकसित झाले आहेत, आदर्श ठरले आहेत आणि करोडो रुपयाची बक्षीस घेतले आहेत, त्यामध्ये त्या लोकांच्या सहयोगातून कोणी सरपंच एकटा काहीच करू शकत नाही. जर कोणी सरपंच म्हणत असेल ना की मी गावाचा विकास करतो, तुम्ही मला वोट द्या, मी असं करीन तसं करीन, शक्य नाही आहे. जोपर्यंत लोकांचा सहयोग भेटणार नाही तोपर्यंत गावाचा विकास होऊ शकत नाही. तो हा गाव माझा, माझा गाव माझा विकास. हम बोलते हमको कुछ नहीं मिलता, क्या मिलता है, आम्हाला काहीच भेटत नाही या गावापासून. जर गावाचं सौंदर्यीकरण असलं, हिरवळ असली, शांतता वाटेल, आरोग्य तंदुरुस्त राहील, तर हा त्याच्यापासून फायदा नाही आहे की नाही. जर आपली शाळा चांगली असली, गावाची शाळा खूप चांगली असली, स्वच्छ, सुंदर, हरित, समृद्ध शाळा असली तर आपण आपल्या मुलांना आमगाव पर्यंत पाठवतो. तिथं न पाठवता आपल्या गावाच्या शाळेमध्ये पाठवू तर लागणारा पैसा कमी लागेल. तर जेवढा चांगला गाव, त्या गावामध्ये जसं आपण प्रवेश करतो तसेच सगळ्यांच्या पाहण्याची दृष्टी, तसेच विचार, पॉझिटिव्हिटी येते, सकारात्मकता येते आणि त्यातूनच एक नवीन ऊर्जा तयार होते. जसं तुम्ही कोणाच्या घरी गेले, खूप घाण असली त्या घरामध्ये जाताना आपण काय म्हणतो, हा घर आहे रे बाबा, किती घाण ठेवतात, ठीक, कितना गंदा आहे, प्रत्येकाच्या तोंडातून निघते की नाही. सेम कंडिशन तसंच गावामध्ये प्रवेश केल्यानंतरच आपल्याला हे लक्षात येते की हा गाव कसा असेल. महात्मा गांधी म्हणतात कपडे फाटके असावे पण स्वच्छ असावे. आम्ही का म्हणतो, आमच्याकडे एकच प्रश्न आहे, आमच्या रोड, मला माहित आहे रोड खूप वाईट आहे आणि पाहून मला सुद्धा दुःख होते, आम्ही आता येताना सुद्धा बघितलं, पण हे काय फंडातून होतात, योजनेअंतर्गत होतात आणि त्या योजनातून मिळणारा जो निधी असतो तो वेळेवर भेटत नाही आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा योग्य होत नाही. त्यामुळे अशा विकासाच्या दिशा खुंटतात. का? कारण आम्ही त्यांच्यावर आधारित असतो. त्या ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्या गोष्टी कराव्यात. कोणत्या गोष्टी आहेत? स्वच्छता ठेवणे आपल्या हातात आहे. आपल्या घराच्या समोर एक वृक्ष लावणे आपल्या हातात आहे. त्या वृक्षाला वाढवणे आपल्या हातात आहे की नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपला गाव घडवू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, असं नाही भरपूर वेळ द्यावं, दिवसभर आपले कामं धंदे सोडून फक्त त्याच्या मागेच लागावं, असं नाही. कामं सगळ्याला असतात, पण त्याच्यातून थोडासा वेळ, इकडे तिकडे आपण चुगल्या हे करतो, इथं बसून त्याच्या गोष्टी करण्यापेक्षा. समिती आमगाव, जिल्हा गोंदिया, मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान, समृद्ध पंचायत राज अभियान याच्याविषयी जी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे 17 तारखेला, त्या कार्यशाळेमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे, कशी चर्चा होणार आहे या संदर्भात आपण एक पूर्वनियोजनात्मक बैठकीचे आयोजन केलं होतं. आता कोणत्याही योजनेचं यशस्वीतेसाठी सगळ्यात महत्त्वाचं असते गावांचा सहभाग, गावकऱ्यांचा सहभाग. जोपर्यंत त्या अभियानासाठी किंवा त्या उपक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहणार नाही तोपर्यंत त्या कार्याला किंवा त्या कामाला यश येत नाही. आणि
आपल्याला हा जो कार्य आहे हा जर यशस्वी करायचा असेल तर आपला जो सहभाग आहे हा आवर्जून तिथं दाखवावे लागेल, तेव्हाच हा कार्यक्रम यशस्वी होईल. आणि आपण जे ठरवलेले आहे आपल्या गावातील रस्त्यांचा विकास, शाळेचा विकास आहे, अन्य क्षेत्रातील जो विकास आहे, ह्या विकासासंदर्भात आपण त्या बैठकीमध्ये किंवा त्या कार्यशाळेमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आजच्या या बैठकीच्या निमित्तानं मी सगळ्यांना त्या 17 तारखेच्या कार्यशाळेमध्ये उपस्थित व्हावे एवढे सूचना देतो. आणि हा आजचा जो नियोजनात्मक बैठकीचा कार्यक्रम होता इथं संपला असंच आहे.